कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळांमध्ये चिमुकल्यांसाठी कार्यपुस्तिका या नावानं विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पुस्तकांमध्ये खासदार धनंजय महाडिक तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारधारेचा उल्लेख आढळून आला आहे। या पुस्तकांमध्ये शिक्षण संस्कार व सर्जनशीलता यासोबत धार्मिक व राजकीय प्रचाराचे घटक समाविष्ट असून शाळांना प्रचाराचे माध्यम बनवण्याचा प्रयत्न होत आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्यानं केला आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींनी माननीय उपसंचालक शिक्षण विभाग कोल्हापूर यांना निवेदन देऊन तात्काळ तपासणी करण्याची मागणी केली आहे। निवेदनामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। एक, सर्व शासकीय शाळांमध्ये वाटप झालेल्या अशा कार्यपुस्तिकांची तपासणी करून राजकीय किंवा धार्मिक मजकूर असलेली पुस्तकं जप्त करावीत। मुख्याध्यापक किंवा शिक्षकांनी अशा पुस्तकांचे वितरण केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी। सर्व शाळांना परिपत्रक जारी करून कोणत्याही राजकीय नेत्यांचे छायाचित्र, पक्ष अथवा चिन्ह, प्रचारात्मक मजकूर असलेले साहित्य वाटप न करण्याच्या सूचना द्याव्यात। शिक्षण हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर आधारित असावे। विद्यार्थ्यांच्या मनावर कोणत्याही राजकीय विचारधारेचा प्रभाव पडू नये अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं स्पष्ट केली आहे। तसंच पुढील काळात जर अशा प्रकारच्या प्रचारात्मक कृती शाळांमध्ये आढळून आल्या तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डॉक्टर प्रकाश कांबळे, युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे, शहर महासचिव महाबोधी पद्माकर, करवीर तालुकाध्यक्ष नितीन कांबळे, उपाध्यक्ष सचिन कांबळे, रतन कांबळे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, संभाजी कागलकर इतर पदाधिकारी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं आपण आज एक उपसंचालक कार्यालयामध्ये निवेदन देत आहोत आणि ते दिलेलं आहे किंबहुना आता उपसंचालकांना। तर प्रत्येक शाळामध्ये एक उपक्रम सुरू केलेला आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड एक उपक्रम सुरू केलेला आहे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब, तर त्यांना प्रमोट करण्यासाठी 75 वर्ष त्यांना झालेली आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक साहेब, तर त्यांनी एक ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे @75 म्हणून, नरेंद्र मोदी @75 या नावाचं त्यांनी एक त्यांना प्रमोट करण्यासाठी किंवा ती विचारधारा पुढे नेण्यासाठी त्यांनी एक पर्सनल ही गोष्ट पुढे प्रमोट केलेली आहे। आमचा वंचित बहुजन आघाडीचा त्यांना आमचा असा एक सवाल आहे की तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्ही काय करता हे आम्हाला माहीत नाही, पण छोटीशी मुलं आहेत किंवा ती शाळा शिकत आहेत, स्कूलमध्ये ते शिक्षण घेत आहेत, या शाळा शिकणाऱ्या मुलांच्यावरती परिणाम जो आहे तर तो धार्मिक परिणाम होतो आहे असा आमचा सरळ आरोप आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही असा आरोप करतो त्यांच्यावरती की त्यांनी हे जे चालवलेलं आहे हे आता आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आहोत, कारण वंचित बहुजन आघाडी याला तीव्र आणि कडक आणि निषेध करते या गोष्टीचा, या ॲक्टिव्हिटीचा। आणि म्हणून त्यासाठी आपण काल एका शाळेमध्ये गेलो होतो आणि शाळेमध्ये हे चाललेले सर्क्युलेशन आहे ते थांबवलेलं आहे आम्ही, आणि या माध्यमातून आम्ही हे समस्त कोल्हापूर जिल्हा आणि तसेच तत्सम जिथे हे सर्क्युलेट जाईल त्या ठिकाणी आम्ही हे या माध्यमातून सांगू इच्छितो की हे आम्ही खपवून घेणार नाही, कारण हा जो घाला जो आहे तर तो विचार स्वातंत्र्यावरती घाला आहे। जे छोटी मुलं आहेत त्या मुलांच्या वैज्ञानिकतेवरती तो घाला आहे, वैचारिक वादावरती तो घाला आहे किंवा त्यांच्यातला रॅशनल वाद जो आहे तो मारणं आहे। आणि म्हणून इथं एकाच पक्षाचं चालणार नाही, कारण आपल्याला राईट ऑफ स्पीच दिलेला आहे। त्याच्या माध्यमातून आम्ही असं सांगू इच्छितो की छोट्या मुलांच्यामध्ये हा जो धार्मिक वाद जो आहे तर तो पेरण्याचं काम या माध्यमातून होते कुठंतरी, तर ते खरोखर आपण हेच खपवून घेता कामा नये। त्यामुळे आपण सर्वजण समंजस आहात, सर्वजण आपण जे लोक मला ऐकतायत ते सगळेजण विचारप्रवण झालेले आहेत माणसात, आणि आम्हाला असं वाटतं की हे आपण प्रत्येक वेळेला असले जे छोटी गोष्टी आहेत तर त्यासुद्धा छोट्या गोष्टी आपण खपवून घेता कामा नये। आणि त्यामुळे आपण हा उद्देश आम्ही साध्य केलेला आहे की आज आपण वंचितच्या माध्यमातून हे जे निवेदन आहे ते उपसंचालकांना आपण दिलेलं आहे, आणि या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की प्रत्येक वेळेला हे वारंवार होत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळे हे आपण थांबूयात कुठेतरी, आणि आपण सर्वजण या माध्यमातून या जी शासकीय कार्यालयामधनं हे जे एक विचार किंवा एक राजकीय विचार, धार्मिक विचार करण्याचं काम चालू आहे तर त्याला आपण कडक अशा शब्दामध्ये तीव्र निषेध करूयात, आणि हा निषेध आम्ही व्यक्त करतो, थांबतो। जय भीम, जय श्रीराम। जय भीम। आज
आम्ही शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांना एक निवेदन दिलं आहे की काल एका शाळेमध्ये खासदार धनंजय महाडिक आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत की यांचा फोटो असलेलं चिमुकल्यांसाठी इयत्ता 5वीपासून 9वीपर्यंतच्या मुलांसाठी एक कार्यपुस्तिका त्यांनी काढलेली आहे. त्या पुस्तकामध्ये विशिष्ट धर्माचा प्रचार, विशिष्ट नेत्याचा प्रचार आणि पक्षाचा प्रचार या माध्यमातून ते सर्व शाळांमध्ये करण्याचा प्रकार हा सुरू आहे. जवळजवळ जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या कित्येक शाळांमध्ये हे पुस्तक त्यांनी वाटपासाठी सुरू केलेलं आहे. आम्ही शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना विनंती केली आहे की हे पुस्तक तात्काळ थांबवावं आणि कुठल्याही प्रकारचा याला परवानगी नाही, याला कुठल्याही प्रकारचा शासनाचे लोगो नाहीत आणि हा अपप्रचार आणि वेगळा प्रचार हे करत आहेत. त्यामुळं आमचा इशारा असा आहे की या पद्धतीचं आपण एक सर्क्युलर काढून सगळ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना द्यावं आणि कुठल्याही राजकीय आणि धर्माचा प्रचार या ठिकाणी आपण करू नये अशी आपणास विनंती आहे. जर अशा पद्धतीचा प्रचार जर कोण करत असेल अशा मुख्याध्यापकांना आम्ही सूचना देतोय की इथून पुढे जर असा प्रकार घडला तर आम्ही योग्य आणि ठोस पावले या ठिकाणी उचलणार आहोत आणि योग्य वेळी आम्ही त्यांना धडा शिकवू हा इशारा या माध्यमातून देतो.